वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन गोलंदाजाचं नाव असेल प्रतीक घाडी. एक यंगस्टर असा गोलंदाज आपण पाहतोय. यंगस्टर गोलंदाजावरती जास्तीत जास्त भरोसा दाखवताना दिसतोय प्रणय टेंभुलकर आणि तोच हा प्रतीक घाडी. येणारे 12 चेंडूमध्ये 31 धावा रोखण्यासाठी आपल्या LP69 संघाला मदत करेल का, आपल्या संघाला तेवढं सहकार्य करेल का आणि कर्णधाराने सोपवलेला विश्वास त्या विश्वासाला सार्थक ठरेल का. पहिला चेंडू, चांगला चेंडू, मधल्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे वळणार हा चेंडू काहीसा कळला नव्हता. तो निलेश घाडियाला थोडासा खाली राहणारा चेंडू होता आणि थोडासा कट केलेला हा चेंडू, त्याच्यामुळे कुठेतरी फसला गेला निलेश घाडी. म्हणजे 12 चेंडू होते, आता एक चेंडू कमी झाला. समीकरण बनते 11 चेंडू 31 धावा. काय होईल, काय बिघडेल, येणारे चेंडू सांगून जातील हा निर्णय. पुन्हा एकदा जागा बनवली होती, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेशाने, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसतो आणि बायच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते आम्हाला एक धावा. धावसंख्या झाली ती 35. थोडंसं समीकरण पुढे मागे होताना दिसते. आता मात्र 30 धावांची गरज असेल आणि 30 धावा करण्यासाठी अजूनही मैदानामध्ये सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. स्वतः कर्णधार मनोज जाधव यांनी जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती आणि ती पूर्णपणे तो पार पाडत आलेला आहे सकाळपासून. आणि आता सुद्धा त्याच्या संघाला गरज असेल मनोज जाधवची, कारण त्याचे संघ सहकार्य आपण पाहतोय या ठिकाणी थोडेसे टेन्शन मध्ये दिसतात. स्वतः संघ मालक, त्यांचे अनुभवी खेळाडू पराग जाधव सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं टेन्शन वाढलेलं दिसते. आता मात्र कुठेतरी नियंत्रण भडकटत आहे, परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला आहे, तो मात्र प्रतिभेच्या मार्फत. आता मात्र एक चेंडू कमी झाला. नक्कीच पंचांच्या निर्णयाचे आम्ही वाट पाहू या ठिकाणी. नक्कीच दोन्ही पंच पाहणी करतील, त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय सांगतील आणि आमच्यापर्यंत निर्णय आल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही तो निर्णय पोहोचू. तर नक्कीच पंच, हा चेंडूचा निर्णय काय असेल पंच? नक्कीच हा निर्धाव चेंडू. येणारे 9 चेंडू 30 धावा. येणारे 9 चेंडू 30 धावा. सामना रोमांचक. प्रत्येकाचा पुढचा चेंडू समोर असेल. मनोज जाधव पाहावं लागेल, जोरदार लॉब करण्याचा प्रयत्न, ट्रिपल उद्ध्वस्त करतो ऐन मोक्याच्या वेळेवर या ठिकाणी बाद होतोय मनोज जाधव. स्वतः कर्णधार संघाला मिळालेला आणखी एक मोठा धक्का मनोज जाधवच्या स्वरूपात. गरज होती यावेळी, गरज होती या मनोज जाधवची आपल्या संघाला आणि त्याच वेळी मात्र विश्वास दाखवला होता प्रणय टेंभुलकर यांनी प्रतीक घाडी या गोलंदाजावरती आणि पूर्णपणे विश्वासाला सार्थक ठरताना दिसतोय हा प्रतीक. ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी मिळवताना दिसतोय. मनोज जाधव येतोय तंबूचा रस्ता पकडून. चांगली कामगिरी केली, चांगली फलंदाजी केली या मनोज जाधवने. तुफानी खेळी करत होता आतापर्यंत. विचार केला आतापर्यंत 18 चेंडू मध्ये 28 धावा कुठून काढल्या आपल्या संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. चांगली झुंज देत होता आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आणि बाद होतोय. तर नवीन फलंदाज दाखल होईल मैदानामध्ये. नवीन फलंदाज असेल, नाव पवन शिंदे. पवन शिंदे मनोज जाधवची जागा भरून काढेल का, हा आता असेल एक प्रश्नचिन्ह. अजून पाहतोय चांगला फलंदाजांचा भरलेला हा संघ म्हणजे स्मार्ट हब. अजूनही चांगले चांगले फलंदाज त्यांचे स्क्वॉड मध्ये दिसतात. नक्कीच पवन शिंदे याची वर्णी लागते वरच्या क्रमांकासाठी, मनोज जाधव याची जागा भरण्यासाठी. आणि प्रत्येक घाडी एक यशस्वी असा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ट्रिपल उद्ध्वस्त होत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद. आता मात्र कुठेतरी सामना एका बाजूने झुकताना दिसतोय. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 35 आणि आतापर्यंत 5 चेंडू झालेत, म्हणजे येणारे 7 चेंडू 30 धावा.
येणारे 7 चेंडू 30 धावा. येणारे 7 चेंडू 30 धावा. काय होईल, काय बिघडेल पाहावं लागेल. चला लवकर लवकर विनंती करेल, जास्तीत जास्त वेळ घेऊ नका, अजून बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे. नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये. फलंदाज नाव असेल साहिल गुरव. हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल करताना एक यंगस्टार गोलंदाज प्रतीक घाडी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करेल का? एक रेकॉर्ड बनेल त्याच्या नावावरती. एक संधी असेल प्रतीक घाडी याला. पहिला गडी बाद केला होता मनोज यादव याला, त्यानंतर गेलेला होता तो फलंदाज पवन शिंदेने. आता मात्र नवीन फलंदाज गेला तो खेळण्यासाठी साहिल गुरव. तर पाहावं लागेल, हॅट्रिकची संधी असेल प्रतीक घाडी याला. 2 चेंडूवरती 2 तिरपळा उद्ध्वस्त केल्या आहेत आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी समीकरण आता बनतंय 7 चेंडू 30 धावा. येणारा चेंडू अतिशय महत्वाचा असेल स्पार्ट हब संघाला. या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचंच आहे आणि त्यासाठीच की काय साहिल गुरव याची वरच्या क्रमांकावरती वर्णी लावले. येणारे 7 चेंडू 30 धावा. 30 धावा 7 चेंडू कसं राहील समीकरण येणाऱ्या चेंडूवरती. प्रतीक घाडी एक यशस्वी असा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन. चांगला चेंडू, देखना चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी राहिली प्रतीक घाडी यांची. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे प्रतीक घाडीसाठी. चांगली गोलंदाजी, एक यंगस्टार खेळाडू, तरुण खेळाडू. आतापर्यंत आपण त्याचा विचार केला गोलंदाजीचा. 6 चेंडू फेकले, 2 गडी बाद केले आणि एकच धाव खर्च केली, ती पण बाईच्या स्वरूपात. म्हणजे बॅटने एकही धावा त्यांनी आतापर्यंत दिली नाही. चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी प्रतीक घाडी याच्या मार्फत. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय तो LP69 या संघाच्या बाजूने, कारण समीकरण बनतंय येणारे 6 चेंडू 30 धावा. येणारे 6 चेंडू 30 धावा